म्हणजे आता तुम्ही विचार करा, मराठेशाहीची राजधानी आहे आणि या राजधानीमध्ये केवळ आणि केवळ अविश्वासाचं वातावरण भरलेलं आहे. कुणाचा विश्वास कुणावर नाही. पेशव्यांचा विश्वास कारभाऱ्यांवर नाही, कारभाऱ्यांचा विश्वास पेशव्यांवर नाही, सरदारांचा विश्वास पेशव्यांवर नाही. सगळ्याच गोंधळ, आणि या गोंधळामध्ये आता दंगल होते आणि राज्य बुडतं अशी परिस्थिती दिसायला लागली. वातावरण म्हणा, परिस्थिती अगदी गढूळ आणि अविश्वासानं भरलं गेलं. आणि इथनंच पुढच्या 6-7 महिन्यामध्ये काही गोष्टी घडत गेल्या. त्यातनं खुद्द नानांनाच कैद झाली. त्यामुळे नानांना पकडायचं कसं, तर त्यांना दगाफटक्यानं पकडलं पाहिजे. आता दगाफटका कसा करायचा, तर शनिवार वाड्यातल्या एका दिवाणखान्यामध्ये एके दिवशी बैठक भरली. या बैठकीला कोण कोण हजर होतं? मग मायकल फिलोज यांनी शिंद्यांनाच उलटे जाब विचारले की कशाला पैसे द्यायचे, काय संबंध, नाना पैसे देणार नाहीत. आता हा सुद्धा सगळा बनावच होता, कारण नानांचा विश्वास संपादन करायचा होता. मायकल फिलोज नाना वाड्यात आले आणि त्यांनी बायबलवर हात ठेवून शपथ घेतली की नाना फडणीसांना कुठल्याही प्रकारचा दगाफटका होणार नाही. नाना फडणीसांबरोबर विश्वासघात झाला होता आणि ते कैदेत सापडले होते. नमस्कार मंडळी, मी चिन्मय वाडेकर इंडिया इन ट्रान्झिशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो. इंडिया इन ट्रान्झिशन या यूट्यूब चॅनलचा हा 3रा एपिसोड. या सिरीजला मराठ्यांचे आपापसातले युद्ध किंवा मराठा सिव्हिल वॉर असं नाव द्यावं असं मी ठरवलं आहे. आणि या मराठा सिव्हिल वॉर या सिरीजचा हा 3रा एपिसोड आहे. या एपिसोडमध्ये आपल्याला बघायचं आहे की नाना फडणीस नेमके कैद कसे झाले. 31 डिसेंबर 1797ला नाना फडणवीसांना दौलतराव शिंदे यांनी कैद केलं आणि दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी सगळीकडे पत्र पाठवली की नाना कैद झालेत म्हणून. ह्या 31 डिसेंबरपर्यंत या एपिसोडमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर मराठ्यांच्या इतिहासामध्ये विशेषतः या आपापसातल्या युद्धामध्ये, या कालखंडामध्ये इतक्या गोष्टी घडलेल्या आहेत की ज्या खोलात जाऊन नाही पाहिल्यात तर तुम्हाला त्या गोष्टींचे अर्थच कळत नाहीत. व्हिडिओमध्ये पुढं तुम्हाला कळत जाईल की नेमकं मी काय म्हणतोय आणि एवढा डिटेलिंगचा अर्थ का आहे ते. तर अजून वेळ न दवडता आपण सुरू करूयात आजच्या आपल्या 3ऱ्या एपिसोडला. मंडळी, तुम्ही मागच्या एपिसोडमध्ये पाहिलं होतं की नाना फडणवीसांनी महाडला बसून एक मोठं कारस्थान रचलं आणि ह्या कारस्थानामुळे नाना फडणवीस कारभारी तर दुसरे बाजीराव हे पेशवेपदावरती बसले आणि त्यानंतर ते खराडीच्या मुक्कामाला आले आणि 4 डिसेंबर 1796 मार्गशीर्ष शुद्ध पंचमी शके 1718 रविवार या दिवशी दुसरे बाजीराव यांनी पेशवेपदाचा कारभार स्वीकारला. आणि त्यांनी पेशवेपदाची वस्त्र स्वीकारल्यावरती त्या समारंभाला, त्या दरबारात कोणी मोठी व्यक्ती हजर नव्हती. आणि ह्याच समारंभाच्या वेळेला पुण्यामध्ये जवळजवळ 2.5 ते 3 लाख फौजेचा जमाव झालेला होता. हे तुम्ही मागच्या एपिसोडमध्ये सगळं पाहिलंय. तर ह्या एपिसोडमध्ये झालं असं की दुसरे बाजीराव पेशवे यांनी खराडीच्या मुक्कामी पेशवेपदाचा कारभार स्वीकारला आणि त्यांना खरं तर लगेच पेशवेपदाची वस्त्र स्वीकारायची नव्हती, परंतु षष्ठी, शुद्ध पक्षातली षष्ठी ही तिथी चांगली नाही म्हणून त्यांनी पंचमीलाच रात्री, अगदी 13 घटका रात्री म्हणजे 10:30 वाजता वगैरे रात्री 4 डिसेंबरला पेशवेपदाची वस्त्र स्वीकारली. आणि कदाचित ते एक कारण असेल की दरबार त्यांनी का भरवला नाही त्यावेळेला. तर आता साहजिकच आहे, तुम्हाला असं वाटेल की नाना फडणवीसांनी एवढं कारस्थान रचलं, आता नाना कारभारी बाजीराव पेशवेपदावरती म्हटल्यावरती सगळं ऑल वेल झालंय, आता सगळं कारभार सुरळीत चालणार, मराठ्यांचं राज्य आता पुन्हा अधिकाधिक पुढं जाणार, वाढणार, मोठं होणार. परंतु तसं काहीही झालं नाही. नाना फडणवीसांनी जरी कारभार स्वीकारला असला तरी सुद्धा ते कारभार करायला तयार नव्हते. बाजीराव आणि नाना यांच्यामध्ये आपापसात जमत नव्हतं. यांच्यामध्ये दोघांमध्ये सुद्धा संशयाचं, अविश्वासाचं वातावरण एकसारखं वाढतच चाललं होतं. आणि ह्याचा पुढं परिणाम काय झाला, तर मराठी राज्यच बुडालं. इंग्रजांनी हे राज्य जिंकून घेतलं. आता एकदम बुडाला का, तर असं नाही झालं. टप्प्याटप्प्यानं तो परिणाम, ते बदल दिसत गेले. तर आता महाडच्या कारस्थानामध्ये नाना फडणवीसांनी बाजीरावांच्या मार्फत वेगवेगळ्या सत्ताधीशांना वेगवेगळ्या मागण्या कबूल केलेल्या होत्या. त्यातला मागच्या एपिसोडमध्ये येऊन गेलेलंच आहे की कशी काय काय मागण्या केलेल्या होत्या. यातल्या प्रामुख्यानं रघुजी भोसले नागपूरकर यांना गडेमंडळ प्रांत आणि काही पैसे द्यायची मागणी ही नानांनी आणि बाजीरावांनी त्या महाडच्या कारस्थानात ठरवली होती.
पण आता बाजीराव जसे पेशवेपदावरती विराजमान झाले तसे ते म्हणायला लागले की मी देणार नाही पैसे. म्हणजे नागपूरकर भोसल्यांची मागणी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी थेट धुडकावून लावली. याच्यामुळे झालं काय तर नाना फडणीस तोंडावर पडले. आता जर पेशवे मागणी पूर्ण करणार नसतील तर आपण पेशव्यांवरती हल्ला करू, असं भोसल्यांच्या मनात आलं. आणि मग नागपूरकर भोसल्यांची फौज पुण्याभोवती होती ती सज्ज व्हायला लागली आणि आता पुण्यातच युद्ध होतं की काय अशी अफवा सुद्धा त्यावेळेला उठली होती. तर हे झालं नागपूरकर भोसल्यांचं. आता पुढं निजामाचं. हैदराबादच्या निजामाला खरड्याच्या तहातला जवळजवळ सगळा मुलूक आणि 2 करोड रुपये हे पेशव्यांनी माफ करायचं ठरवलं होतं. नानांनी निजामाचा दिवाण मुशीर उल मुल्क याच्यामार्फत ठरवलं की आपण पेशव्यांशी जाऊन बोलू आणि तुमचा मुलूक आपण माफ करून सगळं हे करून घेऊ नीट. दुसऱ्या बाजीरावांनी ह्यावेळेला काय केलं तर त्यांनी मुशीरुल मुल्काला मी तुमचा मुलूक माफ करणार नाही असं सांगितलं. त्यांनी महाडच्या कारस्थानादरम्यान केलेल्या मागण्या मी मान्य करणार नाही, मी पूर्ण करणार नाही असं थेट सांगितलं. जे नागपूरकर भोसल्यांबाबतीत झालं तेच निजामाबाबतीत सुद्धा झालं. आता नागपूरकर भोसले, हैदराबादचा निजाम हे दोघंही पुण्याबाहेर युद्धाची तयारी करू लागले आणि आता कुठेतरी पुण्यात युद्ध होणार असं दिसायला लागलं. काय होतं की दुसऱ्या बाजीराव पेशव्यांबरोबर त्यांचे 2 बंधू सुद्धा होते. मी अगदी पहिल्या एपिसोडमध्ये वंशावळीत सगळी सविस्तर माहिती दिलेली आहे की कोण बंधू आहेत, कोण आहेत, काही नाहीत. तर दत्तकपुत्र अमृतराव पेशवे हे त्यावेळेला बाजीरावांचे मोठे भाऊ होते. 10 वर्षांना ते बाजीरावांपेक्षा मोठे होते आणि ते कारभारामध्ये ॲक्टिव्ह होते. तर त्यांनी नाना फडणीसांची 4 जानेवारीला हिराबागेत भेट घेतली. त्यावेळेला त्यांच्या दोघांमध्ये जवळजवळ 6 तास चर्चा झाली आणि एका पत्रामध्ये असा उल्लेख आहे की अमृतराव असं म्हणले नानांना की तुम्ही आम्हाला दादासाहेबांच्या ठायी आहात. दादासाहेबांच्या म्हणजे रघुनाथराव पेशव्यांच्या, म्हणजे वडिलांच्या जागेवर नाना फडणवीस आम्हाला आहेत. अधिक खेचू नये, म्हणजे अधिक तुम्ही तंटा वाढवू नये, मिटवता घ्यावं. श्रीमंतांचा कारभार अव्यवस्था, म्हणजे दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचा अव्यवस्थित कारभार आहे, तो व्यवस्थित नाही, नीट नाही, आपणच तो सांभाळून घ्यावा अशी अमृतरावांनी विनंती केली नाना फडणीसांना. आणि नानांना पण ती विनंती कुठेतरी भावली. त्यांनी ती विनंती मान्य केली आणि मग कुठेतरी त्यांनी पुन्हा बाजीरावांकडे जाऊन भेटीगाठी घेतल्या की काहीतरी पुढं तोडगा निघावा. तर ह्या दरम्यानच झालं असं की ही भेट 4 जानेवारीला झाली आणि लगेच पुढं 6 जानेवारी 1797ला बाजीराव पेशव्यांची पत्नी, म्हणजे दुसऱ्या बाजीरावांची पत्नी, यांचं निधन झालं. आता ह्या पत्नींचं निधन झाल्यावरती त्या काळी तर पद्धत होती की बायको वारली की लगेच दुसरं लग्न करायचं. मग आता बाजीरावांच्या 3ऱ्या लग्नासाठी, म्हणजे बाजीरावांच्या लग्नासाठी आता शोध मोहीम सुरू झाली. आणि आश्चर्याची गोष्ट, नाना फडणीसांनी स्वतः या लग्नामध्ये लक्ष घालायचं ठरवलं आणि त्यांनी कोकणामध्ये त्यांची माणसं पाठवली नववधू शोधण्यासाठी म्हणून. आणि दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी पण भोसल्यांना, निजामाला हे सांगितलं की आता आमचंच लग्न करायचं आहे, शुभकार्य काढलंय घरामध्ये. म्हटल्यावर थोडं थांबा की, तुमच्या मागण्या आपण पूर्ण करू, पण तोपर्यंत थांबा, शुभकार्य होऊ द्यात. वासुदेव शास्त्री खरे, ज्यांनी ऐतिहासिक लेखसंग्रह म्हणजेच मिरजचं दप्तर प्रसिद्ध केलं, ते म्हणतात की बाजीराव अत्यंत हुशार होता आणि त्यांनी हे लग्नाची शक्कल काढून सगळ्यांना तात्पुरतं थांबवलं. सगळ्यांच्या मागण्या तात्पुरतं मान्यही केल्या नाहीत आणि अमान्यही केल्या नाहीत. हाच अभिप्राय, हेच मत बऱ्यापैकी रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांचं सुद्धा आहे. तर 16 फेब्रुवारी 1797ला दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचं लग्न झालं. आता तुम्ही म्हणाल लग्न झालं हे एवढंच सांगताय का, वधू कोण? तर ह्या वधू होत्या सेनापती हरिपंत फडके यांचे चिरंजीव चिंतामण हरी उर्फ दाजीबा फडके यांच्या कन्या राधाबाई फडके. यांना सगळे फडक्यांच्या घरामध्ये आणि पेशव्यांच्याकडे पण नंतर आल्यानंतर ताईसाहेब म्हणत असत. तर पहिल्यांदा नाना फडणीसांनी कोकणातनं काही मुली आणल्या होत्या. बाजीराव पेशव्यांनी त्या पाहिल्या सुद्धा, परंतु त्यांना कुठेतरी त्या पटल्या नाहीत. म्हटल्यावरती बाजीरावांनी फडक्यांची ही नात पाहिली, हरिपंतांची नात पाहिली आणि बाजीरावांनी याला मान्यता दिली. फडके हे नाना फडणीसांच्या मर्जीतले, नाना स्वतः एवढे कष्ट घेत आहेत. तर पटवर्धन सरदारांचं काय झालं तर सरदार पटवर्धनांवरती दुसऱ्या बाजीराव पेशव्यांची अत्यंत गैरमर्जी झालेली, म्हणजे इतिहासकार त्याला म्हणतात बाजीरावांची वक्रदृष्टी पडली होती पटवर्धन सरदारांवरती. त्याचं कारण सुद्धा मागच्या एपिसोडमध्ये येऊन गेले. त्यांनी चिमाजी अप्पांना ज्या पद्धतीनं पालखीत घालून ते घेऊन गेले, दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी पटवर्धनांना लग्नाचं आमंत्रण दिलं नाही. ते लग्नाचं आमंत्रण हे सरदार हरिपंत फडक्यांच्या घराकडनं म्हणजे दाजीबा फडक्यांकडनं पटवर्धनांना गेलं. आता त्यांचाच कारकून पत्रांमधनं 2-3 पत्रांमधनं ऐतिहासिक लेखसंग्रहाच्या असं लिहितो
की शनिवार वाड्याच्या अगदी जवळ आमचा वाडा असून सुद्धा पेशव्यांकडनं कुणाचंही आमंत्रण आम्हाला आलं नाही. पेशव्यांकडनं कुठल्याही प्रकारचं आमंत्रण आम्हाला आलं नाही आणि फडक्यांचं आमंत्रण आलं म्हणून आम्ही लग्नाला गेलो, आहेर केला, फडक्यांना केला. पेशव्यांना आहेर केल्याचा उल्लेख स्पष्ट त्याच्यामध्ये कुठं सापडत नाही. म्हणजे पटवर्धनांवरती दुसऱ्या बाजीराव पेशव्यांची किती गैरमर्जी झाली होती. एका पत्रामध्ये असे उल्लेख आहेत की दुसरे बाजीराव असं म्हणतात की पटवर्धनांचं कुळच खोटं. त्यांनी रघुनाथराव दादासाहेबांची कधी मदत केली नाही आणि आमची सुद्धा ते मदत करत नाहीत. आता तुम्ही म्हणाल एवढं टोकाचं मत दुसऱ्या बाजीरावांचं पटवर्धनांबद्दल का झालं होतं? तर साहजिकच आहे, चिमाजी आप्पांना त्यांनी पालखीत घालून पळवून आणलं आणि ते जे काही सगळं कारस्थान थेऊरचं जे काही तो थेऊरचा कट जो काही रचला गेला, जो आपला पहिल्या एपिसोडमध्ये आलेला आहे, तो तुम्ही नक्की पहा. तुम्हाला या एपिसोडमधनं प्रश्न पडला तर त्याच्यामध्ये हे सगळं सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे हा सगळा नानांचा आणि बाजीरावांचा कारभार सुरू होता. या दरम्यान महत्त्वाची गोष्ट अशी झाली की शनिवार वाड्याच्या भोवती शिंद्यांच्या फौजेचा पहारा होता. म्हणजे शनिवार वाड्याच्या आज आपल्याला जी तटबंदी बुरुज दिसतात त्या बुरुजावरती पहारा द्यायला शिंद्यांच्या फौजेतली माणसं होती. नाना फडणीसांचा असा आग्रह होता की दुसऱ्या बाजीरावांनी काहीही करून स्वतःच्या माणसांभोवती म्हणजे हुजुरातीच्या पहाऱ्यामध्ये राहावं, शिंद्यांची माणसं काढून लावावी. पण बाजीरावांनी ते काही ऐकलं नाही. बाजीरावांनी स्वतःची माणसं न ठेवता शिंद्यांचीच माणसं ठेवली आणि ह्याचा परिणाम असा झाला पुढं की नाना फडणीस हे शनिवार वाड्यात येणं कमी करायला लागले, येणं बंद करायला लागले, येईनासे झालेत शनिवार वाड्यामध्ये ते. आता जर मुख्य कारभारी शनिवार वाड्यात येणार नाहीत तर कारभार चालणार कसा? नाना फडणीसांना वेळोवेळी संदेश गेले, बोलावणं गेलं तर ते यायचे शनिवार वाड्यात. परंतु सुरुवातीचा काही काळ जरी ह्या लग्नाच्या धामधुमीत गेला असला तरी पण नंतर नानांनी ही गोष्ट बाजीरावांपुढं अगदी प्रकर्षानं मांडायला सुरुवात केली की तुम्ही काहीही करून तुमच्या वाड्याभोवती तुमचा स्वतःचा पहारा ठेवा किंवा हुजुरातीचा पहारा ठेवा. पण बाजीरावांना काही केल्या नानांचा विश्वास नव्हता. त्यांनी कुठल्याही प्रकारे आपला बंदोबस्त शिंद्यांकडनं काढून घेतला नाही. म्हणजे आता तुम्ही विचार करा, मराठेशाहीची राजधानी आहे आणि या राजधानीमध्ये केवळ आणि केवळ अविश्वासाचं वातावरण भरलेलं आहे. कुणाचा विश्वास कुणावर नाही. पेशव्यांचा विश्वास कारभाऱ्यांवर नाही, कारभाऱ्यांचा विश्वास पेशव्यांवर नाही, सरदारांचा विश्वास पेशव्यांवर नाही. सगळ्याच गोंधळ आणि या गोंधळामध्ये आता दंगल होते आणि राज्य बुडतं अशी परिस्थिती दिसायला लागली. वातावरण म्हणा, परिस्थिती अगदी गढूळ आणि अविश्वासानं भरलं गेलं आणि इथनंच पुढच्या 6-7 महिन्यामध्ये काही गोष्टी घडत गेल्या. त्यातनं खुद्द नानांनाच कैद झाली. त्या गोष्टींकडे आता एक एक करून आपण पुढे जाऊयात. मंडळी, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आपल्याकडं पुण्यामध्ये खुन्या मुरलीधर म्हणून सदाशिव पेठेत प्रसिद्ध मंदिर आहे. या खुन्या मुरलीधराचं नाव खुन्या असं का पडलं असा प्रश्न अनेका वेळेला आपल्याला पडत असतो. तर या प्रश्नाचा आणि नाना फडणीसांचा आणि ह्या कालखंडाचा थेट संबंध आहे. तर झालं असं, चैत्रवद्य द्वितीया शके 1719, 13 एप्रिल 1797 या दिवशी सदाशिव पेठेतल्या सावकार गद्रेंच्या बागामध्ये मुरलीधराची स्थापना होणार होती. तर झालं असं की नाना फडणीसांचे आरब आणि त्यांचा एक पलटणीतला सरदार म्हणजे आपल्या रेजिमेंटचा मुख्य कॅप्टन बॉईड, या बॉईडची आणि आरबांची लढाई झाली आणि याच्यामध्ये चांगलीच गोळागोळी झाली आणि पटवर्धन सरदारांचा जो वकील होता, ज्यांनी हे पत्र लिहून पाठवलंय मिरजला, त्यांनी हे शेजारच्याच एका वाड्याच्या गच्चीवर थांबून बघितलं आणि तो असं म्हणतो की जेव्हा आमच्यावरती तोफेचे गोळे येऊन पडायला लागले तेव्हा आम्ही खाली उतरलो. मग शेवटी गद्रे सावकार हे नाना फडणीसांकडे गेले आणि नानांनी मग त्यांचा एक कारकून पाठवला आणि त्याच्यामार्फत हे युद्ध थांबलं आणि मग दुसऱ्या दिवशी नंतर मुरलीधराची स्थापना झाली आणि ह्या मुरलीधराच्या स्थापनेच्या वेळेलाच खून मारामारी झाली म्हणून याचं नाव खुन्या मुरलीधर असं पडलं. आणि आज सुद्धा खुन्या मुरलीधराचं मंदिर आपण जर पाहायला गेलात तर ते सदाशिव पेठेत आपल्याला दिसतं. असो, या घटनेवरती इतका जोर देण्याचं काय कारण? तर त्यावेळेला पुण्यामध्ये कशी राजकीय परिस्थिती होती हे आपल्याला कळावं. कुणाचाच कुणावर विश्वास नव्हता. सातत्यानं लोक पुण्याच्या रस्त्यावरनं जाताना सुद्धा तलवारी, हत्यारं घेऊन जात होती आणि नानांच्या वाड्याभोवती पहारा फौजेचा, पेशव्यांच्या वाड्याभोवती पहारा, वानवडीला दौलतराव शिंदे होते त्यांच्या फौजेचा पहारा स्वतःभोवती. प्रत्येक जण ऐतिहासिकदृष्ट्या जर आपण बघायला गेलो तर फौज बंद राहायला लागला. प्रत्येक जण आपापल्या भोवती फौजा ठेवून राहायला लागला. याचाच एक पडसाद आपल्याला या छोट्याशा मुरलीधराच्या घटनेतनं सुद्धा दिसतो. निजामाचे जे दिवाण होते मुशीर उल मुल्क, हे ह्यांना जसं कळालं की बाजीराव आपली मागणी अमान्य करतायत तसं ते पुणे सोडून परस्पर निघून गेले. रघुजी भोसले यांनी सुद्धा लढाईची तयारी केली आणि लग्न झालं बाजीरावांचं. त्या पाठोपाठ अमृतराव पेशव्यांचे चिरंजीव
म्हणजे विनायकराव बापू यांची मुंज झाली. त्या पाठोपाठ लगेच दुसऱ्या बाजीरावांचे लहान बंधू चिमाजी आप्पा यांचं लग्न झालं. म्हणजे 2 लग्न, 1 मुंज अशा समारंभामध्ये 3-4 महिने बाजीरावांनी वेळ घेतला. आता हे महिने संपल्यावरती मे महिना उजाडला. आता साहजिकच आहे की पैसे हवेत म्हटल्यावर कोण ते सोडतंय? लग्न कार्यात विसर पडू शकतो, पण कायमचं सोडून थोडीच देणार आहे कोणी ते. आणि हा मुशीर उल मुल्क चांगलाच सिद्धटेकपर्यंत गेला आणि आता सिद्धटेकवरनं तो त्याच्या हैदराबादला जाणार असं दिसायला लागलं. तर नाना फडणीसांना हे समजल्यावरती नानांनी लगेच शनिवारवाड्यात जाऊन दुसऱ्या बाजीरावांची भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं की असं एकदम तोडू नका, युद्धप्रसंग नको, आपण त्यांना शब्द दिलेला आहे तर मोडता कामा नये. तर दुसऱ्या बाजीरावांनी ह्यावेळेला जे डोकं लावलं, जी शक्कल लावली ती खरंच एक वेगळी आहे म्हणायला हरकत नाही. कौतुकास्पद आहे का नाही ह्याच्या म्हणण्याबद्दल मतमतांतर आहेत. नाना फडणीसांचं चरित्र लिहिणारे वासुदेव शास्त्री खरे याला दुसऱ्या बाजीरावांचा अविश्वास म्हणतात, विश्वासघात म्हणतात. तर सुमन वैद्यांसारख्या दुसऱ्या बाजीरावांवर PhD करणाऱ्या काही लेखिका आहेत, त्या बाजीरावांची दूरदृष्टी म्हणतात या मागण्यांच्या बाबतीत त्यांनी जे केलं त्याच्याबद्दल. काय केलं तर बाजीरावांनी पूर्ण मागणी मान्य केली नाही निजामाची आणि पूर्ण नाकबूल पण केली नाही. आता तुम्हाला आठवत असेल की मागच्या एपिसोडमध्ये आपण निजामाची नेमकी मागणी काय होती हे सांगितलं होतं. 32 लाख रुपयांचा मुलूक आणि 2 कोट रुपये हे निजामाला माफ करायचे होते. म्हणजे निजामकडनं येणे होतं ते पेशव्यांना, मराठ्यांना माफ करायचे होते. तर बाजीरावांनी ह्याच्यामध्ये काय बदल केले तर त्यांनी 24 लाख रुपयांचा मुलूक हा निजामाला माफ केला. म्हणजे निजामाला दिला 24 लाखाचा मुलूक. 32 लाखापैकी 24 लाखाचा मुलूक दिला आणि 2 कोट रुपयापैकी 1.5 कोट रुपये परत केले. 50 लाख रुपये त्यांनी नाही करणार परत असं सांगितलं. बिदरचा सुभा बाजीरावांनी निजामाला कसा दिला तर तो त्याच्या राज्याला दिला नाही तर त्या निजामाला खासगीरित्या जहागीर दिला आणि असं सांगितलं की तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत तो तुमच्याकडे राहील सुभा, नंतर तो जाणार तुमच्याकडनं, आम्ही ठरवू पुढं काय करायचं त्याचं ते. मंडळी, तुम्हाला आश्चर्य वाटेल, या निजाम अलींचं त्यावेळेला 75 वर्षाचं पुढं गेलेलं वय होतं. उघड आहे की ते किती दिवस जगणार होते आणि त्याप्रमाणे 1803 साली या निजाम अलींचा मृत्यू सुद्धा झाला. म्हणजे अशा प्रकारे बाजीरावानं खरड्याच्या स्वारीत मिळालेली सगळी खंडणी मुलूक परत दिला नाही, थोडा स्वतःकडे ठेवला आणि थोडा दिला. आता ह्याला असंही म्हणता येईल की दौलतराव शिंदे त्यावेळेला दक्षिणेत होते आणि त्यांचा कुठेतरी त्यांची खुमखुमी होती, त्यांचा कॉन्फिडन्स होता की आपण निजामावर स्वारी करून सगळे पैसे उकळून घेऊ, कारण पैशांची सगळ्यांना गरज होती यावेळेला मराठेशाहीमध्ये इतकी महागाई आणि इतका दुष्काळ झाला होता की त्याच्यावरती मी थोड्याच मिनिटात पुढं लगेच ते सांगेन. त्यामुळे दौलतराव शिंद्यांचा पण ह्या सगळ्यामध्ये काहीतरी इन्फ्लुएन्स असला पाहिजे. तर हे निजामाचं झालं. नागपूरकर भोसल्यांना बाजीरावांनी पैसे दिले आणि गढामंडळ प्रांतसुद्धा दिला. त्यामुळे 23 जूनला नागपूरकर भोसल्यांनी पुणे सोडून ते खडकीला गेले आणि 20 जुलैला पुढं ते खडकीवरनं नागपूरच्या दिशेनं रवाना झाले. तर अशा प्रकारे 2 मातब्बर मंडळी पुणे सोडून आपापल्या मागण्या काही अंशी पूर्ण करत, काही अंशी नाही पूर्ण करत, आपापल्या राजधानीच्या दिशेनं हैदराबाद आणि नागपूरच्या दिशेनं निघून गेली. आता मुद्दा आला दौलतराव शिंद्यांचा. दौलतराव शिंद्यांना सुद्धा नगरचा किल्ला आणि काही जहागीर देण्याचं महाडच्या कारस्थानामध्ये मान्य केलेलं होतं. मग झालं असं की नगरचा किल्ला नानांनी तात्काळ रिकामा करून यांना दिला, दौलतरावांना दिला. आता नगरच्या किल्ल्यामध्ये नाना फडणीसांचे चुलत बंधू मोरोबा दादा फडणीस हे कैदेत होते. आता मोरोबा दादा कैदेत आहेत, त्यांना तिथनं काढायचं म्हटल्यावर बाजीरावांनी काय केलं तर त्यांनी चिठ्ठी पाठवली. ही चिठ्ठी होती मोरोबा दादांसाठी आणि त्याच्यात लिहिलेलं असं होतं की मोरोबांनी किल्ला सोडू नये, आम्ही त्यांना बाहेर काढू आणि तुम्हाला पुन्हा पूर्वपदावरती बसवू. तर मोरोबांनी अर्थात उपोषण करायला सुरुवात केलं. मोरोबा म्हटले मी यातनं बाहेर पडणार नाही. पण त्यावेळेला नानांचं आणि शिंद्यांचं हे सख्य होतं, एकत्र होते दोघं. त्यामुळे ह्या दोघांनी परस्परार्थी समजूत काढून एका अर्थानं या सगळ्या गोष्टींचा निकाल लावला आणि रायगडावर ठेवणार काही दिवस असं होतं मोरोबांना. ते नंतर रतनगडावरती त्यांना कैदेत ठेवण्यात आलं. रतनगडावरनं त्यांना पुढं नानांचा मृत्यू झाल्यावरच ते बाहेर आले. तो भाग पुढच्या एपिसोड्समधनं यथावकाश नीट डिटेलमध्ये येईल. तर इकडं ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस नागपूरकर रघुजी भोसले हे नागपूरला पोहोचले. त्यांच्यामध्ये नुकसानसुद्धा झालं. त्यांचे जे जवाहीर होते, त्यांचे जे दागिने होते, जे एका नावेतनं गोदावरी नदी पार करत होते, ती नाव बुडाली. पण कसं का असे ना ते नागपूरला पोहोचले आणि त्याच्यानंतर लगेच त्याच्या थोडंसं अलीकडं 15 ऑगस्ट 1797ला तुकोजी होळकरांचा मृत्यू झाला. तुकोजी होळकर गेले 2 वर्षापासून पुण्यातच होते, त्यांना बरं नव्हतं. या तुकोजी होळकरांना 4 मुलं होती. हे पहिल्या एपिसोडमध्ये मी पुन्हा सांगितलेलं आहे, तो एपिसोड तुम्ही
वंशावळींसाठी विशेषतः तो एपिसोड रेफर करा. तर झालं असं, 15 ऑगस्टला त्यांचा मृत्यू झाल्यावरती तुकोजी होळकरांची सुद्धा अशी इच्छा होती की काशीराव होळकर जे थोरले चिरंजीव आहेत पण ते पंगू आहेत, एका बाजूनं त्यांची एक बाजू चालत नाही शरीरातली, ते पंगू आहेत, त्यांना मिळावी वस्त्र होळकरांच्या दौलतीची आणि कारभार कुठेतरी मल्हारराव दुसरे म्हणजे त्यांच्या बंधूनं पाहावा. पण बाजीराव पेशव्यांनी आणि दौलतराव शिंद्यांनी त्यावेळेला असं केलं की काशीराव होळकरांना वस्त्र दिली आणि त्यांचाच एक लांबचा नातलग बापू होळकर, या बापू होळकरांना बक्षिगिरी म्हणजे कारभारी पदाची वस्त्र दिली. आता गोंधळ असा झाला की मल्हारराव दुसरे हे नाराज झाले याच्यामुळे आणि मल्हारराव दुसऱ्यांना नाना फडणीसांचा पाठिंबा होता पहिल्यापासूनच. तर नानांनी थोडीशी त्यांना पैशांची मदत देऊ केली आणि मल्हारराव दुसरे हे मुळामुठेच्या संगमावर होळकरांचा सगळा फौजेचा तळ होता, त्या तळातनं बाजूला होऊन पर्वतीपाशी येऊन राहू लागले. लगेच पुढं एका महिन्यात 14 सप्टेंबर 1797ला होळकरांची आणि शिंद्यांची लढाई झाली पर्वती पायथ्यापाशी आणि त्या लढाईमध्ये दुर्दैवानं मल्हारराव होळकर दुसरे यांचा मृत्यू झाला. आदल्याच दिवशी म्हणजे 13 सप्टेंबर 1797ला होळकरांच्या फौजेवरती शिंद्यांची फौज चालून गेली आणि पर्वती पायथ्याला लढाई झाली. या लढाईतनं दोघंही आपापल्या पद्धतीनं लढून संध्याकाळ अंधार पडल्यावरती आपापल्या मुक्कामावर परत गेले. दुसऱ्या दिवशी 14 सप्टेंबर 1797ला पहाटेच्याच वेळेला सकाळी जेव्हा मल्हारराव होळकर तयार नव्हते त्यावेळेला अचानक शिंद्यांच्या फौजेचा छापा आला आणि त्या लढाईमध्ये मल्हारराव होळकरांचा मृत्यू झाला. आता जर तो छापा नसता आला, मल्हारराव जर तयार असले असते तर कदाचित त्यांचा मृत्यू झाला नसता. परंतु मल्हारराव दुसरे यांचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या पत्नी गरोदर होत्या आणि त्यांना पुढे खंडेराव हे सुपुत्र झाले. त्यांच्या नावावरती काही काळ यशवंतराव होळकरांनी कारभार सुद्धा पाहिलेला आहे. तर शिंद्यांनी एकाकी छापा घालून होळकरांच्या एका वारसदाराला ठार केल्याची बातमी पुण्यात पसरली आणि पुण्यातल्या लोकांनी भीतीचं वातावरण पुण्याच्या लोकांमध्ये पसरलं. पुण्यातल्या लोकांनी दुकानं बंद केली, पळून जायची तयारी केली आणि ह्याचा एकंदर जो काही परिणाम म्हणतो आपण तो मराठेशाहीवरती चांगल्या प्रकारे झाला नाही आणि सगळेच लोक आता शिंद्यांना भिवून राहायला लागले. मुख्यतः नानांना आता शह बसला, कारण नानांचा एका अर्थे पाठिंबा होता मल्हाररावांना आणि नानांनी दुसऱ्या बाजीरावांकडे ह्या आधी सुद्धा खूप वेळा दुसऱ्या मल्हाररावांची शिफारस केलेली होती की तुम्ही त्यांना बक्षिगिरीची वस्त्र द्या, तुम्ही त्यांना कारभारावर घ्या. परंतु काही केल्या बाजीराव आणि दौलतरावांनी ते ऐकलं नव्हतं आणि त्यातनंच पुढं आता मृत्यू झाला मल्हाररावांचा म्हटल्यावरती सगळेच जण शिंद्यांच्या दहशतीला घाबरून गेले होते. 14 सप्टेंबर 1797ला ही घटना झाली आणि ह्यानंतर लगेच एका महिन्याभरात दसरा आला. ह्या दसऱ्याला खरं तर हा दसरा अलौकिक मोठा व्हायला हवा होता, कारण पेशवेपदावरती एक नवी व्यक्ती विराजमान झालेली होती, सगळं स्थिरस्थावर होतं, पण तसं नाही झालं. नाना फडणीसांना जवळजवळ 4 वेळा निरोप गेला परंतु ते आले नाहीत या दसऱ्याच्या स्वारीमध्ये. शेवटी पेशव्यांनी सीमोल्लंघन करून ते मागं फिरले. त्यावेळेला कुठेतरी नानापेठ भवानीपेठेच्या इथं पुलगेटच्या इथं आजच्या नाना फडणीस गेले. त्यांनी हत्तीला हत्ती लावून नजर केली, मुजरा केला आणि तिथनंच ते वेगळ्या रस्त्यानं त्यांच्या नानावाड्यात परत आले आणि पेशव्यांची स्वारी ही वेगळ्या रस्त्यानं शनिवार वाड्यात गेली. तर ह्यातच पुढं असं झालं की नाना फडणीसांना उघड उघड कैद करणं शक्य नव्हतं, कारण नानांच्या अवतीभोवती 10 ते 15 हजार अरब शिपायांचा गारडा होता. शिवाय नाना जर बाहेर पडले तर त्यांना इंग्रजांची, निजामाची, टिपू सुलतानची यांची मदत मिळणं 100% पक्कं होतं. त्यामुळे नानांना पकडायचं कसं, तर त्यांना दगाफटक्यानं पकडलं पाहिजे. आता दगाफटका कसा करायचा, तर शनिवार वाड्यातल्या एका दिवाणखान्यामध्ये एके दिवशी बैठक भरली. या बैठकीला कोण कोण हजर होते दुसरे बाजीराव पेशवे, अमृतराव पेशवे, बाळोजी कुंजीर, शिंद्यांकडचे सर्जेराव घाटगे आणि त्याचबरोबर कृष्णाजी शेटे, बाणाजी शेटे, त्याचबरोबर फकीरजी गाढवे, ही सगळी जी शिंद्यांच्या फौजेतली मुख्य मंडळी होती ही सगळी नाना फडणीसांच्या विरोधातली मंडळी होती. अशी सगळी सभा भरल्यावरती सगळ्यांनी मिळून ठराव केला की नानांना विश्वासघातानं पकडायचं. विश्वासघातानं पकडायचा म्हणजे आता विश्वासघात म्हणल्यावर विश्वास आलाच ना, मग विश्वास कुणाचा होता, नानांचा कुणावर विश्वास होता नेमका, तर नानांचा युरोपियन अधिकाऱ्यांवरती खूप विश्वास होता. शिंद्यांच्या फौजेमध्ये त्यावेळेला खूप युरोपियन अधिकारी होते. त्यातले एक होते मायकल फिलोज. हे फिलोज जे होते हे फ्रेंच होते मूळचे आणि यांचा नानांवरती आणि नानांचा यांच्यावरती प्रचंड विश्वास होता. तर हळूहळू शिंद्यांचे कारभारी कृष्णाजी शेटे, बाणाजी शेटे, सर्जेराव घाटगे ही सगळी मंडळी नानांकडे मध्यस्थीसाठी जायला लागली, पण नानांनी कुणालाही मध्यस्थी करायचं नाकारलं. आता नानांचा आणि दौलतरावांचा असा करार ठरलेला होता की दौलतराव शिंद्यांना नाना फडणीस 1 करोड रुपये देतील आणि शिंदे उत्तरेत जातील.
हो नाही हो नाही म्हणता म्हणता शिंद्यांना 44 लाख रुपये नानांनी दिलेले होते. उरलेले 56 लाख रुपये शिंद्यांना हवे होते. नाना म्हणले की मी तुम्हाला हा पैसा देणार नाही, तुम्ही उत्तरेत जावा, तुम्हाला 56 लाखापैकी निम्मे पैसे जामगावी, म्हणजे नगरजवळ जामगाव हे गाव आहे जिथं शिंद्यांचा आजही मोठा वाडा आहे, तो मी स्क्रीनवर दाखवतोच, तुम्ही बघा. इथं जामगावी गेल्यावरती निम्मे पैसे आणि गोदावरी नदी ओलांडून उत्तरेत गेल्यावरती उरलेले निम्मे पैसे, असं ठरलं. आता शिंदे म्हणायला लागले की माझी फौज तर पैसे दिल्याशिवाय हलणार नाही जागची, तर तुम्ही पैसे पहिले द्या आणि मग पुढं जायचं बघू आपण. पण नाना म्हणले नाही, तुम्हाला मी आधीच 44 लाख रुपये दिलेले आहेत, आता 1 रुपया पण मी अजून तुम्हाला देणार नाही, तुम्ही जोपर्यंत उत्तरेत जात नाही तोपर्यंत पैसे मिळणार नाहीत. अशा प्रकारे दोन्ही बाजू आपापल्या परीनं एका स्टँड स्टील सिच्युएशन आली. आता पुढं जाईना निगोसिएशन्स, पुढं जाईनात ह्या वाटाघाटी म्हटल्यावरती शिंद्यांनी ठरवलं की आपण या फिलोज, मायकल फिलोज यांना मध्यस्थ करू. आणि मायकल फिलोज हे पण नानांची भेट घ्यायला लागले. त्यांनी ठरवलं की दोघांमध्ये करार मदार व्हावे आणि जवळजवळ मायकल फिलोज यांच्या मध्यस्थीनं सगळं जवळजवळ ठरलेलं होतं आणि शिंदे आणि नाना यांचा बऱ्यापैकी तंटा मिटलाच होता. पण अचानक शिंदे म्हणायला लागले की नाही, मी जाणार नाही, मला पैसे द्या. मग मायकल फिलोज यांनी शिंद्यांनाच उलटे जाब विचारले की का, कशाला पैसे द्यायचे, काय संबंध, नाना पैसे देणार नाहीत. आता हा सुद्धा सगळा बनावच होता, कारण नानांचा विश्वास संपादन करायचा होता. नानांना हा बनाव पाहून त्यांना कळालं नाही की हा बनाव येते. त्यांना खरं वाटलं की खरंच मायकल फिलोज आपले मध्यस्थ आहेत, आपल्या बाजूनं बोलतायत. आता हे सगळं झाल्यावरती शिंद्यांची उत्तरेत जायची तयारी सुरू झाली. त्यांनी आळंदीपर्यंत त्यांच्या फौजा पुढं नेल्या सुद्धा. आणि आता 31 डिसेंबर 1797 या दिवशी नाना फडणीस वानवडीला जाणार, शिंद्यांना मेजवानी देणार आणि समारोपाची भेट, म्हणजे आजच्या ह्याच्यात आपण म्हणतो ना बाय बाय करायला गेले, तसं बाय करायला जाणार आणि ते उत्तरेत निघून जाणार. तर ह्याच्या थोडंसं आधी मायकल फिलोज नाना वाड्यात आले आणि त्यांनी बायबलवर हात ठेवून शपथ घेतली की नाना फडणीसांना कुठल्याही प्रकारचा दगा फटका होणार नाही. आता एखादा ख्रिश्चन माणूस बायबलवर शपथ घेऊन सांगतोय दगा फटका होणार नाही, तर नानांचा विश्वास बसणारच की साहजिक. मग नाना त्यांच्यासोबत नारोपंत चक्रदेव, बजाबा शिरोळकर, आबा शेलूकर, नारायणराव वैद्य, नागपूरकर भोसल्यांचे वकील, असे काही ठराविक मंडळी नानांसोबत वानवडीला गेली. वानवडीला नाना गेल्यावरती तोफेची सलामी त्यांना देण्यात आली, आदरातिथ्य झालं आणि मग मायकल फिलोज, सर्जेराव घाटगे, बाणाजी शेटे आणि दौलतराव शिंदे हे वेगळ्या एका दुसऱ्या तंबूत उठून गेले बोलणी करण्यासाठी. आणि त्या तंबूत गेल्यावरती मायकल फिलोजनं सांगितलं, नाना आम्ही तुम्हाला कैद करत आहोत. नाना फडणीसांबरोबर विश्वासघात झाला होता आणि ते कैदेत सापडले होते. आता ते कैदेत सापडले म्हटल्यावर त्यांच्यासोबत आलेल्या अरब शिपायांनी दंगा केला, परंतु दौलतराव शिंद्यांची 40,000 फौज होती, त्यापुढे हे 6-7 हजार अरब काय करणार. सगळा दंगा शमवण्यात आला आणि दौलतराव शिंद्यांनी दुसऱ्या बाजीरावांना पत्र पाठवलं की नानांना कैद केलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजीरावांनी तात्काळ सगळीकडे पत्र पाठवायला सुरुवात केली की नानांना आम्ही कैद केलं. ह्यातलं मुख्य पत्र सातारकर छत्रपतींना गेलं होतं, टिपू सुलतानला गेलं होतं, नागपूरकर भोसल्यांना गेलं होतं, उत्तरेत दिल्लीला बादशहाकडे पाठवलेलं होतं, गोव्याच्या पोर्तुगीजांना पाठवलेलं होतं, जंजिरेकर सिद्धींना पाठवलेलं होतं हे पत्र. म्हणजे किती लोकांना बाजीरावांना कळवलं होतं की आता नानांचा कारभार संपला. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे की ज्या नाना फडणीसांनी आजपर्यंत रघुनाथराव पेशव्यांच्या मागं फौज लावली, ज्या नाना फडणीसांनी सखाराम बापू वकिलांसारख्या पूर्ण शहाण्याला कैद केलं, ज्या नाना फडणीसांनी इंग्रजांना हरवलं, ज्या नाना फडणीसांनी महाडजी शिंद्यांसोबत मिळून राजकारण केलं, ते नाना फडणीस आता कैदेत सापडले होते. म्हणजे काळाचा महिमाच किती विचित्र म्हणावा की नाना फडणीस ज्यांनी आजवर राज्याचं रक्षण केलं, ज्यांना कुणी पकडू शकणार नाही असं प्रत्येकाला वाटत होतं, आता तेच कुठेतरी नजर कैदेत, तेच कुठेतरी कैदेत सापडलेले होते. आता त्यांना कैद करायचं श्रेय दुसऱ्या बाजीरावांना द्यावं का दौलतराव शिंद्यांना द्यावं, काय सांगता येत नाही. त्यांच्या विरोधात मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अमृतराव शिंद्यांचे कारभारी असतील, बरीच लोक होती, नानांनी बऱ्याच लोकांना दुखावलेलं सुद्धा होतं. ही कैद किती वेळ टिकली, या कैदेतनं पुढं काय झालं हे पुढच्या एपिसोडमधनं येईल, हे आत्ता मी सांगणार नाही. परंतु त्याआधी समकालीन पत्रातनं काही उद्गार काढलेले आहेत तिथल्या त्या तत्कालीन माणसांनी की नाना कैद झाल्यावरती काय झालं, आपण ते एकदा पाहूयात आणि या व्हिडिओचा निरोप घेऊयात. पटवर्धन वकिलांचा एक कारकून पुण्यात होता, तो लिहितो आणि हे जे पत्र आहे हे ऐतिहासिक लेखसंग्रह खंड 10 मध्ये प्रसिद्ध झालेलं आहे. तो लेखक असा लिहितो, येथील विधी समाप्तीस गेला, म्हणजे इथलं राजकारण, पुण्यातलं जे काही राजकारण होतं ते आता समाप्तीस गेलं. याज उपरी श्रीमंतांच्या राज्याचा आळा गेला, म्हणजे की ह्यानंतर, म्हणजे नाना कैद झाल्यामुळे
मराठी राज्याचा कुठेतरी आता आळा गेला. जो जबरदस्त त्याचे पागोटे वाचेल. म्हणजे काय की जो जबरदस्त धनानं, पैशानं, फौजेनं त्याचंच डोक्यावरचं पागोटं म्हणजे पगडी वाचेल आणि त्याचीच आबरू राहील, बाकी सगळ्यांचं आता अवघड आहे. तर हा एक उद्गार खूप मला असं वाटतं बोलका आहे, की आता नानांना कैद केल्यामुळे पुढं बेबंदशाही माजणार होती आणि ती इथनं पुढं माजतच गेली. तर याच्या आधी एक महत्त्वाचा शेवटचा एक उल्लेख तुम्हाला सांगतो जाता जाता, तो म्हणजे दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी काय लिहिलं पत्रामध्ये. मी मगाशी सांगितलं तसं वेगवेगळ्या सत्ताधीशांना हे पत्र पाठवलेलं, त्यातल्या काय महत्त्वाच्या ओळी होत्या त्या सांगतो आणि या व्हिडिओचा निरोप घेतो. तर बाजीरावांनी असं सांगितलं, बाळाजी जनार्दन म्हणजेच नाना फडणीस यांच्या निष्ठेत अंतर दिसले. बाळाजी जनार्दन उर्फ नाना फडणीस यांच्या निष्ठेत अंतर दिसले. सबब आलिजा बहाद्दर म्हणजे दौलतराव शिंदे यास आज्ञा करून माशार निल्हेस म्हणजे बाळाजी जनार्दन नाना फडणीस यास नजरबंद केले. तुम्हास कळावे आपल्या स्नेहाचे सिलसिले सरकारशी पूर्वरत असावे. म्हणजे काय की तुमच्या आणि आमच्या सरकारांचा जो एक आपली जी मैत्री आहे, जे सिलसिले आहेत स्नेहाचे, ते असेच चालू राहावे. नानांच्या कैदेमुळे कुठेही अंतर पडू नये. आता ह्या पत्रामुळे पुढं खूप बंडाळ्या उपस्थित झाल्या. त्यातली एक महत्त्वाची उठाव म्हणूयात आपण त्याला, तो म्हणजे सातारकर छत्रपती महाराजांनी उठाव केला होता तो. त्याचबरोबर परशुराम भाऊ पटवर्धन यांना कैदेतनं सोडण्यात आलं, त्यांचा सुद्धा मृत्यू झाला. आणि याहूनही पुढं जाऊन 7 ते 8 महिन्याच्या उपर नाना फडणवीसांना कैदेत राहता आलं नाही. हा सगळा मजकूर, हा सगळा मुद्दा, हा सगळा गोष्टींचा ह्या आढावा पुढचा आपल्या एपिसोडमधनं येईलच. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहात तर इंडिया इन ट्रान्झिशन या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचवा. आणि डॉक्युमेंटरीज मी मागच्या व्हिडिओत म्हटल्याप्रमाणे माझं करायचा मानस आहे, त्याच्यावरती माझं कामसुद्धा सुरू आहे. लवकरच त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला त्याच्या बाबतीत सुद्धा अपडेट मिळेल, नवीन व्हिडिओ मिळेल. आणि आपल्या या मराठा सिव्हिल वॉर या विशेष सिरीजबद्दल, या प्लेलिस्टबद्दल तुम्हाला काय वाटतं? आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला कोणता भाग नेमका आवडला आणि कोणता भाग तुम्हाला ह्याच्यापेक्षा अधिक खोलात पण थोडासा काल्पनिकरित्या म्हणजे एका गोष्टी रूपात ऐकायला आवडेल, हे सुद्धा मला कमेंट्समधनं नक्की कळवा. इतिहास मांडताना बऱ्याच वेळेला असं होतं की पुराव्यांना आणि संदर्भांना धरून चालावं लागतं. त्यामुळे थोड्याशा गोष्टी अवघड वाटू शकतात, परंतु अवघड गोष्टी अत्यंत सोप्या रीतीनं आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. तर कुठेही तुम्हाला असं वाटलं की अजून सोपं करता येईल तर नक्की सांगा. त्याच्या वेगळ्या पद्धतीने ती गोष्ट मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा काहीतरी मार्ग, काहीतरी प्रयत्न करीन. तत्पूर्वी तोपर्यंत पत्रातलाच एक शेवटचा मजकूर असतो जो मी इथं म्हणेन, बहुत काय लिहिणे तुम्ही सुज्ञ असा, तुमचा आशीर्वाद असू द्यावा. म्हणजे अजून तुम्हाला काय सांगायचं, तुमचा आशीर्वाद असाच असू द्यावा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करत राहावा. पुढचा एपिसोड लवकरच तुमच्या पुढे घेऊन येईन. तोपर्यंत धन्यवाद.